न्यूज 18 मराठीवर आपण पिंपरी चिंचवडच्या या निकालाचे कल बघतो आहोत आणि अर्थातच सगळे कल जे आहेत ते अपडेट आहेत। माझ्यासोबत या शहरातले दिग्गज पत्रकार आहेत ज्यांचं या निकालावर लक्ष आहे आणि अर्थातच अजित पवारांचा जलवा इकडे दिसतो आहे का, त्यांनी ज्या पद्धतीने प्रचार केला होता त्यामुळे 10 दिवसामध्ये वातावरण फिरलं होतं का, एकंदरीत आता जे कल येत आहेत ते काय आहेत जाणून घेऊया। खरं तर आता जे सुरुवातीचे कल येत आहेत त्यामध्ये भाजप आघाडीवरच दिसते आहे 10 ते 15 जागांवर, मात्र त्या पाठोपाठ अजित पवारही दिसत आहेत। काय कसं बघता या कलाकडे? हा जो कल आहे म्हणजे एकंदर गेले 10 दिवस अजितदादांनी जे काही या शहरामध्ये वातावरण निर्मिती केली आणि 2 पत्रकार परिषदेत आणि 16 सभा याच्या माध्यमातून जे काही बूमरँग झालं, म्हणजे खऱ्या अर्थाने म्हणायला लागेल की भाजपचं जे काही विमान आहे ते जमिनीवर आल्याची परिस्थिती आहे। म्हणजे जी भाजप गर्जना करत होती आम्ही 100 पार, शंकर जगताप म्हणाले होते आम्ही 100 पार, परंतु आता भाजप इतकी आता अशा परिस्थिती आली की आम्ही सत्तेवर येऊ, परंतु 70 ते 80च्या दरम्यान येऊ, अशी आज त्यांची अशा लेवलला त्यांचं आज बोलण्याची प्रमाण आलेलं आहे। अर्थातच आपण विवेक सर, खरं तर कल जे दिसत आहेत ते भाजप आताही इकडे आघाडीवर दिसते आहे। भाजपला जे अपेक्षित यश होतं ते मिळताना दिसत नाहीये। म्हणजे भाजपला मागच्या वेळेपेक्षा 77 जागा होत्या, त्यापेक्षा 1 जागा तरी त्यांना अधिक मिळवणं आवश्यक आहे जर आबरू वाचवायची असेल तर, कारण भाजपच्या जागा कमी होणं ही स्वतः पराभव एक प्रकारचा लोकांनी नाकारल्याचंच हे आहे। अर्थात ही खूप महत्वाची प्रतिक्रिया आहे। 125 म्हणजे 128 जागांपैकी 125चा नारा भाजपने दिला होता, जाहीर केलं होतं, मात्र आता सत्तेच्या जवळ पोहोचतायत अशी परिस्थिती दिसतीये का? काय कल बघताय तुम्ही? सर, शेवटच्या फेजमध्ये जी अजित पवारांनी कॅम्पेनिंग केलं ते खूप इट वॉज व्हेरी स्ट्रॉंग आणि जो 100 पार करणार होतं तर आता ते टार्गेट होईल असं वाटत नाही। म्हणजे एक टफ फाईट अजित पवार देत आहेत। टफ फाईट अजित पवार देत आहेत, परंतु एकंदरीत जर बघितलं तर अजित पवारांसोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा पक्ष आल्यामुळं त्यांची ताकद वाढली आहे का? इतर जे पक्ष आहेत ते त्यांच्यासोबत असते तर आणखी बरं झालं असतं का? राष्ट्रवादी सोबत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचा नक्कीच राष्ट्रवादीला फायदा झालाय आणि भाजप ज्या स्वतःच्या याच्यात होतं की 100 प्लस जाऊ, 125 प्लस जाऊ, तर ते भाजपला कुठेतरी तो बुमरँग परत झालाय आणि अजित पवारांनी जी इथं ताकद लावली त्याचा नक्कीच इथं फायदा होतोय असं दिसतंय आता तरी। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचा फायदा जी आत्ताची आकडेवारी जी आहे कल आहेत त्यावरनं दिसतो आहे, परंतु पुन्हा एकदा की तुम्ही स्वतः सगळ्या गोष्टींवर प्रचार यंत्रणेवर एकंदरीत जे मुद्दे होते त्यावर लक्ष ठेवून होतात, वेगवेगळ्या पद्धतीने विश्लेषण केले आणि त्याच पद्धतीचे निकाल आहेत का त्याच्यामध्ये आश्चर्यकारक काही आकडेवारी समोर येते यांना दिसते? काय वाटतंय? निश्चितच आकडेवारी जी आहे ती धक्कादायक आहे किंवा जी अपेक्षा होती किंवा जसं याच्यापूर्वी काही मंडळींनी म्हटलं की भाजपने जो काही नारा दिला होता 100 पार किंवा नंतर राहुल कलाटे आल्यानंतर 125 पार, म्हणजे तो अगदी म्हणजे तशा अपेक्षेच्या बाहेरचा किंवा अशक्यप्राय अशी तशी गोष्ट होती, परंतु तो त्यांनी कशाच्या आधारे दिला होता? कारण आपल्याकडे फक्त 128 जागा आहे आणि त्याच्यापेक्षा 125 पार म्हणजे जवळजवळ सगळ्याच जागा यांना म्हणजे विरोधी पक्षांना एकही जागा मिळणार नाही अशी अवस्था होती का शहरात? अति आत्मविश्वास होता असं नाही, तेच ओव्हर कॉन्फिडन्स तुम्ही म्हणताय ते ओव्हर कॉन्फिडन्स त्यांना नडला आणि त्यात जसा अगोदर उल्लेख झाला की आपल्या प्रतिष्ठेची लढत केली अजितदादांनी इथे, त्यातही त्यांनी पुण्यापेक्षा इथे जास्त लक्ष घातलं आणि आपल्या प्रतिष्ठेची त्यांनी लढत केल्यामुळं आणि सभावर सभा बैठका अगदी आणि मोठ्या प्रमाणावर लक्ष घातल्यामुळं भाजप अजित पवार इथे एकटेच लढत होते आणि त्यामुळे आपण बघतोय की पिंपरी चिंचवडमध्ये 57.71% एवढं मतदान झालंय, जे एकूण मतदाराच्या केवळ मला वाटतं अर्ध्याच्या थोडंफार जवळ असेल। मागची जर आकडेवारी बघितली तर ते 60 ते 65% होती आणि टक्का जो घसरलाय तो कोणाच्या पथ्यावर पडेल किंवा त्याचं कसं विश्लेषण करा? जनरली कसं असतं, ज्यावेळेस मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा जो काही सत्ता ज्यांची असते त्यांच्या विरोधी कल जाणवत असतो, परंतु ह्यावेळेस जे काही मतदान घडलंय म्हणजे भाजपची सत्ता येण्याच्या दृष्टीने फार अनुकूल वातावरण आहे घटलेल्या मतदानाचं, परंतु त्याही तोडीस म्हणजे जी भाजपची जी गर्जना होती तेवढं काही होणार नाही, परंतु सत्तेच्या काठापर्यंत राष्ट्रवादी पोचू शकते असं तरी आता चित्र आहे। मतदानाचा टक्का जरी घसरला असेल तर वेगवेगळ्या प्रभागामध्ये मतदान जे आहे ते कुठे 71% झालंय, कुठं जास्त झालंय आणि त्यामुळे मतदारांनी नक्की कौल कोणाला दिला हे आत्ता जरी सांगता येत नसेल तर टक्केवारीचे फ्लक्च्युएशन जे आहे त्याच्याकडे कसं बघताय तुम्ही?
मतदान करताना अनेक म्हणजे जसं मोबाईलचा आपण अचानक मोबाईल बंदी किंवा मोबाईल घेऊन जाण्यासाठीची जी व्यवस्था पाहिजे ती नव्हती. या सगळ्या याच्यामध्ये यावेळेस विधानसभा आणि लोकसभेच्या तुलनेने अनेक मतदारसंघ मतदान केंद्र नवीन वाढवण्यात आले होते. त्याचा परिणाम असा झाला की लोकांना मतदान केंद्र माहीत नाही. या सगळ्या याच्यामध्ये मतदानाचा टक्का घसरलेला आहे. लोकांना मतदान करण्याची इच्छा असून सुद्धा मतदान करता आलेलं नाही. निश्चित याचा फटका काही उमेदवारांना किंवा काही राजकीय पक्षांना बसू शकतो. अर्थात आपण बघतो की ही महत्वाची कारणं आहेत, परंतु कोणत्या मुद्द्यांवर ही जी लढाई जनतेने पाहिली त्यापैकी कोणत्या मुद्द्यांना पसंती दिली असावी असं वाटतंय तुम्हाला? यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो मागच्या निवडणुकीत होता भ्रष्टाचाराचा. विकास हा होतच राहणार, परंतु भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भाजपनी सत्ता काबीज केली होती आणि आता यावेळेला अजितदादांनी देखील भ्रष्टाचाराचाच मुद्दा उपस्थित करून भाजपला बऱ्यापैकी तोंडाला फेस आणला. केंद्रस्थानी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारात जे प्रकल्प होते त्या प्रकल्पामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे मुद्दे होते आणि अर्थातच दहशत आणि गुन्हेगारीचेही विषय होते. सर आपल्यासोबत आहेत. सर, एकंदरीत कसं बघता तुम्ही? स्वतः या सगळ्या निवडणूक प्रक्रियेवरही लक्ष ठेवून होता. आता जे निकाल येत आहेत सुरुवातीला ते बघता भाजप आघाडीवर दिसते आहे कलांकडे जे कल दिसत आहेत, पण तरीही चित्र बदलेल किंवा आहे तसंच राहील? अटीतटीची लढाई दिसते सध्या तरी आत्ताच्या फेऱ्यांपर्यंत. परंतु 2017च्या पूर्वी जसा भ्रष्टाचाराचा विषय भाजपने केला होता आणि सत्ता मिळवली, तसं आता अजित पवारांनी भाजपच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला आणि निवडणूक लढवली. कोण जिंकतंय हे अजून काही साधारणतः कमीत कमी 10 फेऱ्यां, जास्तीत जास्त 21 फेऱ्यांचं गणित आहे. 15-16 फेऱ्यानंतर आपल्याला व्यवस्थित चित्र दिसेल. अर्थात आपण बघतोय की त्यामुळं आणखी दिल्ली दूर आहे. जे आत्ताचे निर्णय येतात, निकालांचे कल येतात त्यानुसार खरं तर भाजप आघाडीवर दिसते. मात्र पाठोपाठ राष्ट्रवादी देखील घोडदौडीमध्ये सोबत आहे भाजपच्या आणि त्यामुळेच कुठेतरी अजित पवारांचा इकडे जलवा दिसतोय का याची उत्सुकता सगळ्यांना आहे. अर्थातच न्यूज 18 मराठी या सगळ्या निकालांचे अपडेट देते आहे. आत्ता जी ताजी आकडेवारी आलेली आहे त्यानुसार पिंपरी चिंचवडमध्ये 128 जागांपैकी भाजप 14 जागांवर आघाडी आहे. त्या पाठोपाठ 11 ते 12 जागांवर राष्ट्रवादी म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी आघाडीवर आहे. त्या शिवसेना ज्या आहेत त्या देखील त्यांची देखील घोडदौड सुरू आहे. मात्र मुख्य लढत जी होती राष्ट्रवादी विरुद्ध भाजप त्यांच्यामधला हा सामना आणि या सामन्यावर जे निकाल आहेत, या युद्धाचे जे निकाल आहेत ते आपण न्यूज 18 मराठीवर ताजे अपडेट आपण बघू शकतो. संदेश गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड.